लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते, मात्र आता ते मिळणार आहेत। तर जे आश्वासन मोठं होतं ते लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवणं 1500 चे 2100 रुपये करणं। तर आत्ताची राज्याची आर्थिक स्थिती पाहता ते शक्य होतं असं तुम्हाला वाटतंय? कारण जवळपास आता सरकार येऊन पण वर्ष उलटून गेले। आज साधारणपणे अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अनेक विरोधक जे गेल्या अनेक दिवसांपासून टीका करत होते की निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होणार, तर त्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बाब ही आज आपल्याला पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ऐकायला मिळाली। म्हणजे महायुतीचं सरकार असेपर्यंत ही योजना आम्ही अतिशय यशस्वीरित्या राबवणार। ती राबवत असताना त्याच्यामधले जे इतर महिलांचे घटक आहेत, म्हणजे एकल महिलांचा सर्वे आमचा पॅरलली सुरू आहे, त्यामुळे त्या संदर्भातलं एक चांगल्या पद्धतीचं धोरण आम्ही त्या ठिकाणी तयार करत आहोत। लखपती दिदी ही आणखीन केंद्राची स्कीम आहे, पण ती अधिकाधिक त्याचे बेनिफिशरीज हे राज्यामध्ये कसे होतील हा एक साधारणपणे आम्ही प्रयत्न करत आहोत। गेल्या वेळेला 37 लाखाचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, ते पूर्ण त्या ठिकाणी 35 लाखाच्या पुढचं ठेवलं होतं, ते 37 लाखापर्यंत पोहोचलो। आत्ताच्या याच्यामध्ये आणखीन 25 लाखाचं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे साधारणपणे जवळपास 60 लाखापेक्षा अधिक या लखपती दिदी याचं एक उद्दिष्ट हे त्या ठिकाणी आम्ही या कालावधीमध्ये ठेवलेलं आहे। आणि आजही 1500 मध्ये सुद्धा हा लाभ ज्या ज्या भगिनींना दिला जातो, काही ज्या हाऊसवाईफ असतील त्याच्यातून त्यांच्या घरखर्चाला त्या ठिकाणी हातभार लागतो, काहींनी छोटे छोटे चांगले उद्योग सुद्धा व्यवसाय सुद्धा सुरू केलेले आहेत। आणि या संबंध याच्यामध्ये आज 1500चा लाभ हा त्यांच्यासाठी कायम राहणार, ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण लाभ कधी वाढणार हा प्रश्न लाभ हा योग्य वेळी नक्कीच वाढेल, त्याच्यामुळे त्या बाबतीत ही शंका नाही। ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला तो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातूनच वाढेल। पण तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ऍक्च्युअली 7/12 कोरा म्हणून सांगितलं होतं, पण ती कर्जमाफी 2 लाखापर्यंत येऊन असं आहे की आज पहिलं तर कर्जमाफीची योजना ही येईल, ही विरोधक ही त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक टीका करायची की ही घोषणा होणारच नाही। त्याचं आज पहिलं पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं, म्हणजे सप्टेंबर 2025 पर्यंत जे काही पात्र त्या ठिकाणी आहेत आणि त्या संदर्भातल्या जवळपास 2 लाखाच्या पर्यंतची कर्जमाफी ही त्या ठिकाणी घोषित करण्यात आली, त्याच्यामुळे हे पहिलं त्या संदर्भातलं एक सकारात्मक पाऊल आहे। या व्यतिरिक्त महिला शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीच्या योजना आणण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी अर्थसंकल्पीय याच्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आणि त्याचं एक प्रोत्साहनात्पर त्यांना त्या ठिकाणी बक्षीस मिळावं, एक एन्करेजमेंट त्या, आणि म्हणजे आपण त्याही हे पहिलं पाऊल आहे। आणि मला खात्री आहे की ही जी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे आणि प्रोत्साहनात्पर जे काही 50,000 जे एकदम योग्य वेळी किंवा नियमितपणाने कर्जफेड करत असतात त्यांना जी होत असते, याच्यातून अतिशय सकारात्मक चित्र या शेतकऱ्यांसाठी पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल। लाडक्या बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आली आहे, कारण लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। पावसाळी अधिवेशनही संपलेला आहे आणि यामध्ये पुरवणी मागण्या देखील मांडण्यात आल्या। या पुरवणी मागण्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो वाढीसंबंधीचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि सोबतच जून महिन्याचा हप्ता देखील वितरणाचे आदेश देण्यात आलेले आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या बुधवारपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार। सोबतच अशी बातमी सुद्धा समोर येत होती की लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रितरित्या दिला जाणार आहे, कारण जून महिना संपला आणि जुलै महिन्याला देखील सुरुवात झालेली आहे आणि आता 15 तारीख सुद्धा आलेली आहे। याच कारणाने आता बुधवारपासून लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते द्या असे सुद्धा जे विरोधक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे।